त्याला स्माइली काढायची नाही, नवऱ्याला मिशी लावायची. नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे. तर आज मी चालले हळदी कुंकवाच्या इव्हेंटला. गेल्या आठवड्यातच होता पण तो स्नो स्टॉर्म आल्यामुळं कॅन्सल झाला होता. आता ह्या शनिवारी आहे. आता मी अशी तयार झाले. त्या इव्हेंटची त्यांनी थीम ठेवली होती ब्लॅक आणि रेड, पण माझ्याकडे आता ब्लॅक नाहीये म्हणून आता मी रेड घातलंय. आणि आता इव्हेंट खरं 11ला होता पण मला आता घरीच 11 वाजलेत, अजून जायला वेळ. चला आता खूप उशीर झाला. तयार होऊन आम्ही नंतर गाडीकडे निघालो. विंटर स्टॉर्म होऊन जवळजवळ एक आठवडा झाला होता, पण तरीही आजूबाजूला तसाच बर्फ साठलेला होता. श्वास घेतानाही थंडी जाणवत होती. जॅकेटमुळे साडी खराब होऊ नये म्हणून मी जॅकेट पण घातलं नव्हतं. अमेरिकेत तशी साडी घालायची संधी खूप कमीच मिळते. तर आता आम्ही निघायला लागलोय. खूपच उशीर झाला. इथंच 11 वाजलंय. 11ला चालू होणार होता कार्यक्रम. ऊन दिसतंय पण उन्हात पण खूप थंडी वाजायला लागली. तर माझा मी असा लुक केलाय, लय फास्टमध्ये आवरलंय मी. मला अजिबात टाइम मिळाला नाही आवरायला. सगळं बाकीचं आवरेपर्यंत मला माझा आवरायला टाइम मिळाला नाही. कार्यक्रम मिझोरीमधल्या वाईल्ड वूड येथे होता. घाटासारखा वळणाचा रस्ता होता. मला अगदी आपल्याकडच्या डोंगरातल्या रस्त्याची आठवण झाली. जसं आपण दुर्गादेवीच्या मंदिराकडे जातो, इथंही मंदिर टेकडीवर होतं. कसं बसं आम्ही मॅपवर रस्ता शोधत मंदिरापर्यंत पोहोचलो. आत शिरताच एक वेगळी शांतता आणि पॉझिटिव्ह वाईब जाणवत होती. आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलं, वाण दिलं आणि थोडा वेळ गप्पा मारल्या. कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता म्हणून आधी आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं. हॉलच्या बाजूलाच मंदिर आहे. इथे येऊन मला 4 महिने पूर्ण झाले, पण मी पहिल्यांदाच कुठल्या तरी मंदिरात गेले होते. ते बघून खूप प्रसन्न वाटत होतं. दुर्गादेवी, सरस्वती, महादेव, हनुमान, साईबाबा सगळेच देव एका ठिकाणी होते. ते बघून वेगळंच समाधान वाटत होतं. थोडा वेळ आम्ही मंदिरातच शांत बसलो होतो, कारण कार्यक्रम सुरू व्हायला अजून वेळ होता. हळूहळू सगळे लोक जमायला लागले होते. कार्यक्रमात सुरुवात होणार होती. काही लोक नवीन होते, काही आधीचेच मेंबर होते. आपल्याला स्माइली काढायची नाही, नवऱ्याला मिशी लावायची. नवऱ्याला मिशी लावायची पहिला खेळ संपला होता, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. कोणाची मिशी सरळ, कोणाची वाकडी अशी लागत होती, पण हसणं कोणाचंच थांबत नव्हतं. नंतर नवऱ्याला फोन करून आय लव्ह यू म्हणायचा गेम होता, पण आजकाल नवरे खूप हुशार झालेत. फोन उचलला की लगेच समजतं की काहीतरी खेळ चालू आहे म्हणून. त्यानंतर थोडा डान्स झाला. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि गप्पा पण मारल्या.
असा होता माझा अमेरिकेतला पहिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.